सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। हिरवाने तरगह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हिरवाने तरगह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे ओ हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा आज आली तडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवे असे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संगतातीने ओ हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे हो नवे पंख पसरा उंच लहरा नवे पंख पसरा उंच लहरा भिर भिर जा रे गीत गारे धुंद भारे हो हिरवाने सरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे
शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना तुझ्या जीवनी नीतीची जाग आली माळ रानिया प्रीतीची बाग आली सुटी आज माझ्या सुखाचा उखाणा शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळाला धुंदी फुलाला तुझा शब्द की बहार अमृताचा तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा उगाला जुनाचा किती हा बहारा शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना चिरंजीव होई कथा मिलनाची तृषा वाढते तृप्त या लोचनाची युगांचे मिळावे रूप या क्षणाला शब्द रूप आले मुक्या भावना धुंदी कळाला धुंदी फुलाला जसा जीवात जीव घुटमळ तसं फिरतीच वाढतंय बळ तुझ्या तोंडाला तोंड माझं मेळ हगन हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल ग राणी गाऊया गाणी फिरूया पाखरा संग रामाच्या पायात गारगार वाऱ्यात अंगाला भिडू दे अंग हे जवा तुझं न माझं जुळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ सुंदर मुखडा सोन्याचा तुकडा कुठं हा घेऊन जावा काय बाई करीत झालं याई पुरीत सस्याला बिळकून जावा माझ्या पदरात पडलं हे खुळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ
जमीन आपली उन्हान तापली लाल लाल झाली या माती करूया काम अंधारूया घाम चला पिकवू माणिक मोती एका वर्षात होईल तिळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ शिवार फुलताय तोऱ्यात डुलताय झोकात नाचतोय धोतरा तुरीच्या शेंगा जात्यात ठेंगा लपलाय भुईमुंग भितरा मधी वाटान बघ वळवळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ झाडावर बुलबुल बोलत्यात गुलगुल वराडती या कोकिळा चिमणी सुरते उगीच राघो नयनेवरती खुळा मोर लांडोरी संग खेळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ थुई थुई नाचते खुशीत हसते मनात फुलपाखरू सोडा किराया नाजूक काया नका गुदकुल्या करू तू दमयंती मी नळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ बामणाच्या मळ्यात कमळाच्या तळ्यात येशील का संध्याकाळी जाऊ दुसरीकडं नको बाबा तिकडं बसलाय संतू माळी म्हाताऱ्याला त्या लागलाय चळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ आलोय फरमात पडलोय फिरमात सांग मी दिसतोय कसा सांगू हाडाने ठोकळा मनाचा मोकळा पांडू हवालदार जसा तुझ्या वाचून जीव तळमळ पाणी थेंब थेंब गळ जगाला लागली झळ पाणी थेंब थेंब गळ सुरतेच छेडता गीत उमटले नवे सुरतेच छेडता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो सुरतेच छेडता अबोल प्रीत बहरली हो कळी
उमलली हो, अबोल प्रीत बहरली, कळी हळूच उमलली, वेदना सुखावली, हासली तुझ्या सवे हो, सूरतेत छेडता गीत उमटले नवे, सूरतेत छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो, सूरतेत छेडता. ला 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 एकटा तरी स्मृती हो, तुझ्याच या सभोवती हा, एकटा तरी स्मृती तुझ्याच या सभोवती, बोललो कसे किती शब्द शब्द आठवे हो, सूरतेत छेडता गीत उमटले नवे, सूरतेत छेडता गीत उमटले नवे, आज लाभले सखी सौख्य जे मला हवे हो, सूरतेत छेडता. ला 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 ला. हिंदवी राज्य स्थापून, हिंदवी राज्य स्थापून, मोठ्या हिमतीनं शिवाजी राजान राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात. ऐका शिवशाहीचा इतिहास, ऐका शिवशाहीचा इतिहास. 300 वर्षापूर्वी भारतात मोंगल सम्राट दिल्ली आग्र्यात, आदिलशाही बिजापुरात, निजामशाही अहमदनगरात, पोर्तुगीज सिद्धी गोव्यात, महाराष्ट्र होता ह्या अशा चक्रव्यूहात. जसा प्रभू रामचंद्र व कृष्णावतार झाला तसा महाराष्ट्रात शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार होतात. स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला, आणि हे पाहून विजापूरचा अफझुल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावया प्राण. पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण, पण त्या अफझुल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथं कबर बांधून. मग फाजल सिद्धी आला, पन्हाळगडी बेडा टाकला, त्यातून शिवब निसटला, विशाळगडी पोचता झाला. मग दिल्लीहून तडफेन 40,000 फौज घेऊन आला मामा शाहिस्ते खान. आला मामा शाहिस्ते खान पुण्यामध्ये कडक शिस्तीनं, बैसाला तळ ठोकून, पण त्याला शिवाजी राजान अचानक रात्री गाठून घेताली बोटे कापून, जीवावरील संकट बोटावर भागवून, शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भाली, सहन नाही झाली. दिल्ली
छत्रपती औरंगजेब बादशाह वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिवबास नजर काही देत ठेविले आग्र्यास पण हातो हात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला दिल्ली सम्राट थक्क झाला म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो दिल्लीच्या बादशाची कायमची झोप उडून शिवाजी महाराष्ट्रात येतात 30 वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन महाराष्ट्राचा मुलूक शिवाजीनं घेतला जिंकून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले मानून शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र निपुण भारत भूला अशा गागा भटांनी आपला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला शिवाजीनं सुरुंग लावला देश धर्म जागृत केला असा मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला रायगडावर अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजास विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभात शिवशेक सुरू झाला राज्याभिषेकाला आज मी तिला 300 वर्षे झाली होत्यास त्रिशताब्दी महोत्सवात शाहीर बिराजी गातो कवनात हिंदवी राज्य स्थापून मोठ्या हिमतीनं शिवाजी राजान राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात ऐका शिवशाहीचा इतिहास 300 वर्षापूर्वी भारतात मोंगल सम्राट दिल्ली आग्र्यात आदिलशाही बिजापुरात निजामशाही अहमदनगरात पोर्तुगीज सिद्धी गोव्यात महाराष्ट्र होता ह्या अशा चक्रव्यूहात जसा प्रभू रामचंद्र व कृष्णावतार झाला तसा महाराष्ट्रात शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार होतात स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला आणि हे पाहून विजापूरचा अफझुल खान शिवाजीला करण्या हैराण किंवा त्याचा घ्यावया प्राण पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण पण त्या अफझुल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथं कबर बांधून मग फाजल सिद्धी आला पन्हाळगडी बेडा टाकला त्यातून शिवबनी सटला विशाळगडी पोचता झाला मग दिल्लीहून तडफेन 40,000 फौज घेऊन आला मामा शाहिस्ते खान पुण्यामध्ये कडक शिस्तीनं पैसाला तळ ठोकून पण त्याला शिवाजी राजानं अचानक रात्री गाठून घेतली बोटे कापून जीवावरील संकट बोटावर भागवून शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भाली सहन नाही झाली
सहन नाही झाली. दिल्लीपती औरंगजेब बादशाह वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिवबास नजर काही देत ठेविले आग्र्यास. पण हात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला. दिल्ली सम्राट थक्क झाला म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो. दिल्लीच्या बादशाची कायमची झोप उडून शिवाजी महाराष्ट्रात येतात. 30 वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन महाराष्ट्राचा मुलूख शिवाजीनं घेतला जिंकून. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले मानून. शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र निपुण भारत बोला. अशा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला. आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला. शिवाजीनं सुरुंग लावला देश धर्म जागृत केला. असा मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला. महाराष्ट्राला ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला. रायगडावर अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजास. विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास. विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभात. शिवशेक सुरू झाला राज्याभिषेकाला. आज मी तिला 300 वर्षे झाली होत्यास. त्रिशताब्दी महोत्सवात शाहीर बिराजी गातो कवनात.